Hello everyone, welcome to the practical session of subject switchgear and protection. So today we see the practical number third to test the HRC fuse by performing the load test. So HRC fuse, HRC is nothing but the high rupturing capacity fuse. It is nothing but the circuit interrupting devices. So in second chapter we have covered the fuse. So fuse is nothing but the short piece of metal inserted in the circuit which gets melt when the excessive current flows through it and breaks the circuit. So today we have to test the HRC fuse against the load test. So the practical significance of this experiment is to the primary drawback of the low and uncertain breaking capacity of a semi-enclosed rewirable fuse is overcome in HRC fuse. So HRC fuse has high short circuit current and gives reliable and very accurate operation, and they do not deteriorate with age and also give the consistent performance. So practical significance जर बघितलं आपण तर काय असेल तर HRC फ्यूज आपल्याला अंडरलोडला टेस्ट करायचे HRC फ्यूज टेस्ट करायचे असेल तर एक ॲडव्हान्टेजेस काय असेल तर HRC फ्यूज हे हाय शॉर्ट सर्किट करंट आणि गिव्ज आणि काय करतो एक रिलायबल आणि ॲक्युरेट ऑपरेशन देतो ॲज कम्पेअर टू द सेमी रिवायरेबल फ्यूज. जर फ्यूज बघितले आपण तर सेकंड चॅप्टरमध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की फ्यूजचे टाईप्स काय असतील तर एक असेल सेमी रिवायरेबल फ्यूज म्हणजेच एक फ्यूज इलेमेंट असेल तो रिप्लेस करू शकतो आपण. आणि सेकंडली कोणता असेल तर HRC फ्यूज म्हणजे जे हाय कॅपॅसिटी फ्यूज असतील हाय रेटिंगसाठी जे फ्यूज यूज करतो त्याला आपण HRC फ्यूज म्हणतो. तर HRC फ्यूज हॅज हाय शॉर्ट सर्किट करंट अँड gives the reliable and the very accurate operation. Also they do not deteriorate with the age and also give consistent performance. HRC फ्यूज काय करतील consistent performance देतील. तर कोर्स आउटकम काय असेल तर सिलेक्ट सुटेबल स्विच गिअर्स फॉर द डिफरंट ॲप्लिकेशन्स. देन प्रॅक्टिकल आउटकम इज द टू टेस्ट HRC फ्यूज by performing the load test. So before starting with the experiment we have to see some theoretical background against the HRC fuse. So as we discussed, the HRC is nothing but the high rupturing capacity fuse, and fuse is a short piece of metal inserted in the circuit which gets melted when the excessive current flows through it and thus breaks the circuit. So also we have classified as we have made the classification of the fuse, that is the low voltage fuse and the high voltage fuse. And most important is the characteristics of the fuse. So we know the fuse has a inverse current time characteristics. So HRC fuse is consist of the heat resisting ceramic body. So we have one HRC fuse. So this is the HRC fuse. So HRC fuse consists of a heat resisting ceramic body having the metal end camps to which it is welded silver current carrying element. So ही HRC फ्यूज असेल तर सिरॅमिक बॉडी असेल, मेटल एंड कॅम्प्स असतील कनेक्शनसाठी. सो इट इज कम्प्लिटली पॅक्ड विथ द फिलिंग पावडर. हा जी HRC फ्यूज आहे ही कम्प्लिटली पॅक काय केलेलं आहे, जो व्हाईट कलरचा सेक्शन दिसतोय त्याला फिलिंग पावडर आपण म्हणतोय. आणि व्हेन फॉल्ट ऑकर्स द करंट इन्क्रीजेस अँड द फ्यूज इलेमेंट मेल्स. ज्यावेळी फॉल्ट होणार असेल तर याच्यामधला जो फ्यूज इलेमेंट असेल तो काय होणार असेल, मेल्ट होणार असेल. पण आपण जे बघतोय की जरी फ्यूज इलेमेंट जरी मेल्ट होत असेल तरी काय होणार आहे, जी काय आर्क प्रोड्यूस होणार असेल ते आर्क एक्सटिंग्विश करण्याचं काम कोण करत असेल, हे फिलिंग पावडर करत असेल. सो द हीट प्रोड्यूस्ड वेपरायझेस द मेल्टेड सिल्वर इलेमेंट. त्याच्यामुळे जी काय आर्क प्रोड्यूस होणार असेल ते आर्क एक्सटिंग्विश करण्याचं काम कोण करत असेल, हे फिलिंग पावडर करत असेल. पण याचा ड्रॉबॅकसुद्धा काय आहे की एकदा जर आपण एका ऑपरेशननंतर आपल्याला काय करायला लागेल, ही फ्यूज काय करायला लागेल, कम्प्लिटली रिप्लेस करायला लागेल. जसं सेमी रिवायरेबल फ्यूजमध्ये म्हणजे सेमी रिवायरेबल फ्यूज आहे तर सेमी रिवायरेबल फ्यूजमध्ये काय करतो आहे आपण, एक फ्यूज इलेमेंट आहे तो काय करू शकतो आपण, रिप्लेस करू शकतो. पण HRC फ्यूजमध्ये आपल्याला काय करता येणार नाही. हा जो आहे तो सेमी रिवायरेबल फ्यूज आहे, त्याचा फ्यूज कॅरियर आहे तो फ्यूज बेसमध्ये आपण काय करतो, हा इन्सर्ट करतो. फ्यूज एलिमेंट आपण इझिली आफ्टर एव्हरी ऑपरेशन, एका ऑपरेशननंतर आपण हा इझिली काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. सो दिस इज द सेमी रिवायरेबल फ्यूज अँड हिअर इज द HRC फ्यूज. So we have to test the performance of both HRC fuse and the semi rewirable fuse. So here is the connection diagram or the circuit diagram. We have to give the single phase supply, then
resources, that is ammeter, voltmeters are used, two fuses, HRC fuse and semi-reliable fuse are used, lamp for the purpose of load, lamp bank is used. So these are the some resources, and we have to take the observations like load current in amperes, then current through the fuse element, and the time of operation in second. So here we are using the 2 ampere HRC fuse. So load current 2 ampere. So here is the 2 ampere. So when the current exceeds above the 2 ampere, HRC fuse will be the blown out. सो आणि जी सर्किट अरेंजमेंट आहे, तर सर्किट अरेंजमेंटमध्ये आपण काय करणार आहे, एक सिम्पल आपल्याकडं कंट्रोल पॅनल असेल तर त्याच्यावरती सगळे रिसोर्सेस काय केलेले आहेत, माउंट केलेले आहेत. आपल्याला सिम्पली लोड द्यायचा आहे आणि HRC फ्यूजच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेक करायच्या आहेत. सो वी स्टार्ट द एक्सपेरिमेंट. So this is the practical setup for the HRC, performing the load test for using the HRC. So here is the fuse current display, here is the timer display. So start, stop and the reset buttons are provided. Here is the source control on and off, and here is the current source control used by applying the load, and here is the fuse characteristics, that is the fuse output. So here we are using the two fuse. So first is the semi-reversible fuse and secondly is the HRC fuse. So firstly we test the semi-reversible fuse. So here is the semi-reversible fuse. पहिल्यांदा आपल्याला जो टेस्ट करायचा असेल ती सेमी रिवायरेबल फ्यूजवर करायची असेल, त्याच्यामुळे आपण HRC फ्यूज काय केलेले आहे, रिमूव्ह केलेले आहे. तर कंट्रोल पॅनलमध्ये आपल्याला एक फ्यूज करंट इंडिकेशन मिळेल, दॅट इज ॲमीटर ॲम्पियरमध्ये. त्याच्यानंतर इनिशियली आपण पॉवर ऑन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक फ्यूज करंट इंडिकेटर, त्याच्यानंतर हा टायमर मिळेल आणि जो आपण फ्यूज कनेक्शन्स केलेले आहेत तो. तर प्रोसिजर काय असेल, तर इनिशियली आपल्याला करंट सोर्सनं करंट इन्क्रीज करायचा आहे आणि त्याचबरोबर टायमरसुद्धा काय करायचं आहे, ऑन करायचा आहे. एका सर्टन करंटपेक्षा जर जास्त करंट जर म्हणजे हे जर आपण 15 एम्पियरचं 16 एम्पियरची जर फ्यूज इलेमेंट असेल तर अबाव 16 एम्पियर करंट फ्लो होत असेल तर त्यावेळी काय होणार आहे, हा फ्यूज इलेमेंट मेल्ट होणार आहे. आणि फ्यूज इलेमेंट मेल्ट झाल्यानंतर इथला जो करंट असेल तो सडनली काय होणार आहे, झिरो होणार. ज्यावेळी हा करंट झिरो होणार आहे त्यावेळेचं आपल्याला काय करायचं आहे, टायमिंग नोट डाऊन करायचं. तर आपण स्टार्ट करूया. सो हिअर इज द रिसेट. सो हिअर इज द स्टार्ट. हिअर इज द वायर अप्लाइंग द करंट बाय युजिंग द सोर्स कंट्रोल डिव्हाइस. तर 8 एम्पियर करंट आहे. करंट आपण इन्क्रीज करत केलेलं असेल तर 15 एम्पियर किंवा 16 एम्पियर. तर करंट 9 एम्पियर आहे, तो जर आपण इन्क्रीज करत गेला, इथं टायमर आहे. तर आपल्याला एक व्हॅल्यू बघायचं आहे की ज्या व्हॅल्यूला करंट झिरो होत असेल ते टायमिंग आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. तर हा नोट यूज करून आपण करंट इन्क्रीज करतो. सो 32 म्हणजे 35 सेकंद असतील त्यावेळेला हा करंट काय झालेला आहे, झिरो झालेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, फ्यूज इलेमेंट असेल तो काय झालेला आहे, मेल्ट झालेला आहे. आपण काय करू शकतो, फ्यूज इलेमेंट चेक करू शकतो. तर हे जर बघितलं आपण तर हा फ्यूज इलेमेंट आहे आणि हा फ्यूज इलेमेंट काय झालेला आहे, मेल्ट झालेला आहे. तर हा सिम्पल ऑपरेशन असेल सेमी रिवायरेबल फ्यूजचं. सेकंडली आपण टेस्ट करणार आहे HRC फ्यूज. तर HRC फ्यूज आपण बघितलं की HRC इज नथिंग बट द हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. तर याचं रेटिंग 2 एम्पियर आहे. अबाव 2 एम्पियर जर करंट फ्लो होत असेल तर HRC फ्यूज काय होणार आहे, ब्लो होणार आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. परत आपण हे रिसेट करणार आहे. त्याच्यानंतर हा करंट सोर्स ऑन करणार आहे. अबाव 2 एम्पियर परत आपण स्टार्ट करते, रिसेट करते, स्टार्ट केलं. तर अबाउट 2 एम्पियर जर करंट फ्लो होत असेल तर त्या कंडिशनला हा काय होणार आहे, आता 1.60, 2.3 4 आणि हा परत रिटर्न झिरोला नाही. म्हणजे 5 पॉईंटच्या समथिंग जर करंट असेल आणि 20 सेकंड्स असतील तर त्या कंडिशनला काय होणार आहे, HRC फ्यूज असेल ती काय होणार आहे, मेल्ट होणार आहे.
म्हणजेच 20 सेकंड टाईम लागेल HRC फ्यूज मेल्ट होण्यासाठी. तर हे काय असेल, फर्स्ट रिडिंग असेल. तर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, सिम्पल लोड करंट इन एम्पियर, त्याच्यामधलं करंट थ्रू द करंट म्हणजे 5 एम्पियर होतं आणि टाईम ऑफ ऑपरेशन काय असेल 20 एम्पियर असेल. तर हे एक HRC फ्यूजचं रिडिंग असेल. त्याच्या अगोदर आपण जे रिडिंग बघितलेलं होतं ते कशाचं होतं, तर सेमी रिवायरेबल फ्यूजचं होतं. तर हे सिम्पल फ्यूज एक्सपेरिमेंट असेल HRC फ्यूज आणि किटकॅट फ्यूजचं किंवा सेमी रिवायरेबल फ्यूजचं. सो थँक्यू.